EPS 95 पेन्शन धारकांची जी पेन्शन वाढ आहे, पेन्शन वाढी संदर्भात किंवा बाकीचे 3 ते 4 मुद्दे आहेत या संदर्भात पॉझिटिव्ह रिझल्ट मिळावा यासाठी माननीय कमांडर अशोक राऊत असतील, वीरेंद्र सिंग असतील किंवा बाकीचे काही प्रतिनिधी असतील, ते वारंवार आपली कामगिरी बजावत आहेत, परंतु त्यांच्या या कामगिरीला यश मात्र येत नाही आणि म्हणूनच त्यांनी 3 आणि 4 डिसेंबरला एक मोठं आंदोलन ठरवलं होतं, परंतु हे आंदोलन सरकारकडून आलेल्या लेटरमुळे हे आंदोलन कॅन्सल करण्यात आलं। म्हणजे श्रम मंत्र्यांनी किंवा वित्तमंत्र्यांनी सुद्धा हे आंदोलन कॅन्सल करण्याची किंवा पोलिसांनी सुद्धा हे आंदोलन कॅन्सल करण्याची रिक्वेस्ट केली होती आणि म्हणूनच हे आंदोलन कॅन्सल करण्यात आलं। त्यासाठी 3 ते 4 महत्त्वाची कारणे सुद्धा होती। ही कारणे लीगली होती आणि म्हणूनच हे आंदोलन कॅन्सल करण्यात आलं आणि त्यानंतर मात्र एक 5 ते 6 दिवस आपल्या EPS 95 पेन्शन धारक आहेत त्यांनी वाट बघितली, त्यांच्या प्रतिनिधींनी वाट बघितली आणि त्यानंतर मात्र EPS 95 पेन्शन धारकांचे साठी जे काम करत आहेत NSCचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय कमांडर अशोक राऊत, महासचिव वीरेंद्र सिंग आणि बाकीचे 3 ते 4 जण प्रतिनिधी आहेत त्यांनी दिल्ली गाठली। म्हणजेच 11 डिसेंबर 2025ला ते दिल्लीला गेले आणि तिथे त्यांनी काही वित्तमंत्री असतील, श्रम मंत्री असतील किंवा बाकीच्यांच्या बऱ्याच जणांच्या भेटी घेतल्या किंवा लेटर सुद्धा दिले पार्लमेंटमध्ये आणि जे EPS 95 पेन्शन धारकांना लेटर दिलं जातं यामध्ये तफावत का आहे या संदर्भात सुद्धा त्यांनी लेटर दिलेले आहेत आणि नेमकी याबद्दल या लेटर देऊन सुद्धा काय अपडेट आलेले आहे, म्हणजे सध्या सुद्धा जे कमांडर अशोक राऊत आहेत, वीरेंद्र सिंग आहेत, बाकीचे 3 ते 4 जे प्रतिनिधी आहेत ते सध्या सुद्धा दिल्लीमध्ये आहेत आणि त्यांच्याकडून महत्त्वाचे एक अपडेट आलेले आहे। माननीय कमांडर अशोक राऊत यांनी ही अपडेट लाईव्ह सांगितलेले आहे आणि तीच अपडेट आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर पहिल्यांदा असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा, त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे इथून पुढचं जे काही तुमचं अपडेट येईल ते सर्वात पहिल्यांदा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल। सो व्हिडिओला सुरुवात करूयात, नक्की अपडेट काय आहे ते पाहूयात। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। EPS 95 पेन्शन धारकांच्या पेन्शन वाढी संदर्भातील किंवा हायर पेन्शन संदर्भातील हा मुद्दा आहे तो बऱ्याच दिवसापासून चालू आहे, म्हणजे 10 ते 11 वर्ष झाले, परंतु या वर्षामध्ये बऱ्याच वेळा हा मुद्दा उचलून धरलेला दिसतो। माननीय कमांडर अशोक राऊत आणि वीरेंद्र सिंग बाकीचे काही प्रतिनिधी आहेत यांनी यावरती जोराची कामगिरी ही सुरू केलेली आहे आणि म्हणूनच त्यांनी 13 ऑक्टोबरला एक आंदोलन केलं होतं नवी दिल्लीमध्ये। त्यानंतर त्यांना लेखी आश्वासन दिलं होतं, परंतु लेखी आश्वासनाचा कोणताही पॉझिटिव्ह रिझल्ट आला नाही। म्हणूनच पुढचं आंदोलन हे 3 आणि 4 डिसेंबर 2025ला नवी दिल्लीत जंतर मंतरला घेण्यात आलं, परंतु हे आंदोलन सुद्धा अगोदर म्हणजे हे आंदोलन आहे याचा अल्टिमेट माननीय कमांडर अशोक राऊत यांनी दिला होता। म्हणजेच EPFO ऑफिसवर 4 ते 5 ठिकाणी कोल्हापुरातून या मोर्चाची सुरुवात केली होती आणि 4 ते 5 ठिकाणी EPFO ऑफिसवर मोर्चे नेले होते आणि हा सरकारला अल्टिमेट म्हणून असं सुद्धा सांगितलं होतं आणि याच अल्टिमेटमुळे सरकारला अंदाज लागला की हे आंदोलन कितपत आक्रमक होऊ शकतं आणि म्हणूनच सरकारने 3 आणि 4 डिसेंबरला जंतर मंतरला होणारं जे आंदोलन होतं ते आंदोलन कॅन्सल केलं आणि हे आंदोलन कॅन्सल करण्यामागं जेन्युइनली तेवढी कारणं होती। म्हणूनच आपलेही प्रतिनिधी आहेत, म्हणजेच EPS 95 पेन्शन धारकांचे जे प्रतिनिधी आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष असतील, राष्ट्रीय महासचिव असतील, यांनी आपलं आंदोलन सुद्धा मागे घेतलं, कारण त्यावेळी रशियाचे प्रेसिडेंट येणार होते दिल्लीमध्ये। त्यानंतर लाल किल्ल्यावरती झालेला तुम्हाला माहीत आहे हल्ला, बॉम्बस्फोट झाला होता, या बॉम्बस्फोटाचं सुद्धा कारण होतं आणि म्हणूनच हे आंदोलन मागं घ्यावं लागलं आणि मात्र त्यावेळी माननीय कमांडर अशोक राऊत असतील, बाकीचे प्रतिनिधी असतील यांनी सांगितलं होतं हे आंदोलन आम्ही आता मागे घेत आहोत, परंतु आम्हाला जे लिखित आश्वासन दिलं आहे त्याचा रिझल्ट आम्हाला 4 ते 5 दिवसामध्ये हवाच आहे। परंतु 10 तारीख जरी उलटून गेली तरी याचा रिझल्ट मात्र सरकारने, वित्तमंत्र्यांनी असेल, श्रममंत्र्यांनी असेल, EPFO अधिकाऱ्यांनी असेल कोणत्याही प्रकारचा रिझल्ट दिला नाही। म्हणून 11 तारखेला
माननीय कमांडर अशोक राऊत हे दिल्लीमध्ये गेले, वीरेंद्र सिंग दिल्लीमध्ये गेले, वीरेंद्र सिंग अगोदरच दिल्लीमध्ये होते, त्यानंतर कमांडर अशोक राऊत गेले, त्यानंतर बाकीचे 3 ते 4 प्रतिनिधी आहेत ते दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत आणि त्यांनी तिथूनच लाईव्ह एक अपडेट दिलेले आहे. त्यांनी EPFO अधिकाऱ्यांच्या 2 ते 3 EPFO अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या आणि आपला जो मुद्दा आहे पेन्शन वाढी संदर्भातील किंवा हायर पेन्शन संदर्भात जो कोर्टामध्ये मुद्दा चालू आहे त्या संदर्भात विचारलं, तेव्हा EPFO अधिकाऱ्यांनी असं सांगितलं की याबद्दल व्हॅल्युएशन चालू आहे. आता कमांडर अशोक राऊत यांनी सांगितलं की व्हॅल्युएशन म्हणजे जो तुमचा फंड आहे तो कुठे इन्व्हेस्ट केला किंवा त्याचं काय झालं याबद्दल जे पूर्णपणे डेटा आहे त्या डेटाचं व्हॅल्युएशन डाटा हा कलेक्ट करणं चालू आहे आणि तो डेटा कलेक्ट केला की तुमचा रिझल्ट तुम्हाला दिला जाईल असं EPFO अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलेलं आहे. करंदाजी यांची सुद्धा भेट घेतली EPS 95 पेन्शन संदर्भात किंवा हायर पेन्शन संदर्भात जो कोर्टामध्ये मुद्दा चालू आहे त्या संदर्भात त्यांच्याकडून हेच आन्सर देण्यात आलं की तुमचा व्हॅल्युएशन डेटा कलेक्ट करणं चालू आहे आणि तो व्हॅल्युएशन डेटा जेव्हा कलेक्ट होईल तेव्हा तुमचा रिझल्ट दिला जाईल असं सांगण्यात आलं. परंतु कमांडर अशोक राऊत यांनी सांगितलं की आम्ही उद्या वित्तमंत्री असतील किंवा जे प्रधानमंत्री असतील किंवा जे श्रम मंत्री आहेत यांची भेट घेण्यासाठी तयारीत आहोत, परंतु आम्हाला कितपत भेट होते हे आम्हाला माहीत नाही असं सुद्धा त्यांनी सांगितलं. परंतु आम्ही यांची भेट घेणार आहोत या संदर्भात. आता कोणत्या संदर्भात भेट घेणं, एकतर पेन्शन वाढीचा मुद्दा आहेच, परंतु दुसरं म्हणजे तुम्ही परवा न्यूज ऐकली असेल की सध्या हिवाळी अधिवेशन संसदीय हिवाळी अधिवेशन चालू आहे आणि या अधिवेशनामध्ये सुद्धा हा मुद्दा मांडण्यात आलेला होता. त्यांनी असं सांगितलं की पार्लमेंटमध्ये वेगळे मुद्दे मांडले जातात, वेगळं उत्तर दिलं जातं आणि आम्हाला वेगळं उत्तर दिलं जातं. यामध्ये डिफरन्स का, यामध्ये तफावत का, या संदर्भात सुद्धा वित्तमंत्री असतील, श्रम मंत्री असतील किंवा प्रधानमंत्री असतील यांना लेटर दिलेलं आहे. म्हणजेच आपले जे प्रतिनिधी गेलेले आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत असतील, वीरेंद्र सिंग असतील, बाकीचे जे असतील त्यांनी लेटर दिलेले आहेत की पार्लमेंटमध्ये आमचे जे मुद्दे सांगितले जातात ते वेगळे सांगितले जातात, उत्तर त्याचं वेगळं दिलं जातं आणि आम्हाला देताना उत्तर हे वेगळं दिलं जातं. यामध्ये तफावत का, यामध्ये डिफरन्स का, याबद्दल एक महत्त्वपूर्ण लेटर लिखित स्वरूपात वित्तमंत्री, श्रम मंत्री, EPFOचे अधिकारी असतील किंवा प्रधानमंत्री असतील यांच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. म्हणजे यामध्ये डिफरन्स का याबद्दल प्रश्न विचारून हे लेटर लिखित स्वरूपात दिलेलं आहे. हे सर्वात महत्त्वपूर्ण अपडेट आहे. माननीय कमांडर अशोक राऊत यांनी लाईव्ह काल सांगितलेलं आहे. तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून समजलं असेल की तुमचा EPS 95 पेन्शन वाढीचा जो मुद्दा आहे तो मुद्दा आतापर्यंत कुठंपर्यंत गेलेला आहे, म्हणजे त्याचं अपडेट नेमकं काय आहे तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून समजलं असेल. बरेच यूट्यूबवरती असे व्हिडिओ बनवले जातात की तुमची पेन्शन वाढ झालेली आहे, आत्ता होणार मग होणार, परंतु कोणत्याही प्रकारचे पेन्शन वाढी संदर्भात फिक्स डेट, फिक्स महिना, कोणत्याही फिक्स इयर अजूनही सांगितलेलं नाही. परंतु कमांडर अशोक राऊत यांनी काल लाईव्ह सांगितलेलं आहे की सरकारने आमचं जी मागणी आहे ती डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करावी, म्हणजे डिसेंबर 2025 पर्यंतच पूर्ण करावी. 2026 मध्ये आमची जी मागणी आहे ती जाऊ देऊ नये असं सांगितलेलं आहे. तोपर्यंत आम्ही दिल्लीमधून जाणार नाही असं सुद्धा कमांडर अशोक राऊत यांनी काल सांगितलेलं आहे. तुमचं यावरती काय मत आहे तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगू शकता. तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून समजलं असेल EPS 95 पेन्शन वाढी संदर्भात किंवा मेडिकल कन्सेशन संदर्भात किंवा DA संदर्भात ज्या तुमच्या मागण्या होत्या त्याचा अपडेट कुठंपर्यंत आलेला आहे, तुमची मागणी पूर्ण होऊ शकते का. आता त्यांनी एक निमित्त सांगितलेलं आहे की आम्ही व्हॅल्युएशन डेटा आहे तो कलेक्ट करत आहोत. ते कितपत खरं आहे ते आपण सांगू शकत नाही, कारण आतापर्यंत सरकारने फक्त EPS 95 पेन्शन धारकांना कारणेच दिलेले आहेत. त्यामुळे हेही कारण जेन्युइन आहे का किंवा खरं आहे का हे आपण तितकंसं सांगू शकत नाही, परंतु सरकारने हे कारण दिलेलं आहे. आता व्हॅल्युएशन डेटा कलेक्ट करण्यास 1 वीक तरी जाऊ शकतो किंवा केलं तर होऊ शकतं, परंतु सरकारला जर टाईमच घालवायचा असेल तर सरकार पुढं सुद्धा हे नेऊ शकतं.
त्यामुळे हा मुद्दा कुठंपर्यंत चालू शकतो. आता त्यांना हा मुद्दा घावला, मागे वेगळेच मुद्दे घावले होते, आता त्यांना हा व्हॅल्युएशन डेटाचा मुद्दा घावलेला आहे. त्यामुळे त्यांचं हे निमित्त आहे. परंतु कमांडर अशोक राऊत, वीरेंद्र सिंग आणि बाकीचे जे प्रतिनिधी आहेत यांनी सांगितलेलं आहे की आमची पेन्शन वाढीचा मुद्दा जोपर्यंत पॉझिटिव्ह रिझल्ट देत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही, असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. तुमचं यावरती काय मत आहे कमेंटमध्ये जरूर सांगू शकता. सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त EPS 95 पेन्शन धारकांपर्यंत शेअर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.